Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? आजपर्यंत कधीही एवढ्या जागा कोणत्याही युतीला महायुतीला पक्षाला दिल्या नव्हत्या. नाही, विजय आम्ही नम्रतेने स्वीकारतो. महायुतीला जनतेने विश्वास व्यक्त करत या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याच्या संकल्पावर पुढे जाण्यासाठी हा मतरूपी आशीर्वाद दिला. विशेष करून लाडक्या बहिणींनी जे मतरूपी आशीर्वादाचं प्रेम व्यक्त केलं त्यातून महाराष्ट्रामध्ये न भूतो असा विजय हा महायुतीला प्राप्त झाला आणि हा विजय आम्ही नम्रतेने स्वीकारत निश्चितपणे महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर गतीने नेण्याचा आमचा संकल्प आहे. यापुढे सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न चालू होते, विमान दूर झाले होते, पण कुठेतरी अनेक नेत्यांना दूर काढल्या गेली, जनतेने दूर काढली. एक आता महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीनंतर अहंकार होता. त्यांच्यामध्ये काही लोक तर सरकार दूरपर्यंत येण्याचे चिन्ह नसतानाही काही मी भावी गृहमंत्री बोलतो, मी भावी महसूल मंत्री बोलतो, अशा पद्धतीने त्यांची भाषा होती. मला वाटतं की असं आहे की जेव्हा तुम्ही विजय प्राप्त करता तो नम्रतेने स्वीकारला नाही तर हा विजय पराभवाच्या मार्गाने पुढे जात असतो आणि तेच महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये झालं. काँग्रेसचे अनेक नेते अशी परिस्थिती आली की विरोधक सुद्धा बनू शकत नाही संख्याबळ जर पाहिजे. हा विरोधी पक्षनेता संविधानाचा सन्मान करावा लागतो. संविधानामध्ये 10% जागा असल्याशिवाय विरोधी पक्षनेता होऊच शकत नाही. मग आता संविधानाचा सन्मान तर करावाच लागेल ना. संविधानाच्या तरतुदीनुसार त्यांना विरोधी पक्षनेता बनता येणार नाही. आणि माझा व्यक्तिगत रीतीने वाटतं काँग्रेसचे निवडून आलेले आमदार हे त्यातून बेचैन असणार. कुठेतरी महाविकास आघाडी सगळ्या या निकालानंतर अचंबित निकाल लागला, आम्हाला संशोधन करावं लागेल. उद्धव ठाकरे स्वतः म्हणाले की अशा पद्धतीने निकाल लागेल, जनता अशी वागेल असं मला कधीच वाटतं नाही. हाँ, मग धूळ थी चेहरे पे आईना साफ करते रहे. यांना लक्षातच आलं नाही की आपण जे पेरतो आहे ते आपल्याच नशिबात आपल्याच वाट्याला येईल असं कधी त्यांना वाटलं नाही. शेवटी त्यांनी ज्या पद्धतीने बैमानी पेरली, जनतेने त्यांना व्याजासकट त्यांच्या बैमानीतून पराभव दिला. 2019मध्ये 161 जागा आमच्या आल्या होत्या. कशाला उद्धवजीच्या मनात ही भावना आली की मग मुख्यमंत्री व्हायचा. ऑड घटकेचं राज्य त्यांनी 2 वर्ष 8 महिने करोनामध्ये केलं. काय फायदा झाला? ना धड एक काम महाराष्ट्रात करता आलं, ना त्यांच्या नावाने काहीही जमा आहे. त्यांच्या नावाने करोनामध्ये एखादा मुख्यमंत्री कसा वागू नये एवढंच जमा आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निसटता विजय झालेला आहे खरं तर बॅलेटच्या नंतर. आता त्यांच्या गोष्टी तर CM व्हायच्या होत्या. आता विरोधी पक्ष नेताही होऊ शकत नाही. त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. पुढच्या काळात सरकारने ज्या आतापर्यंत योजना आणल्या कुठे 3000 ऐवजी 2100ला जनतेने मान्यता दिली. नाही, प्रश्न 2100ला किंवा 3000ला मान्यता देण्याचा नव्हता, विश्वसनीयतेला होता. काँग्रेसने 8500 रुपये सांगितले होते तरी काँग्रेसला लोकांनी देशामध्ये मतं दिली नाही. कारण काँग्रेसबद्दल विश्वास नाही आहे. विश्वसनीयता काँग्रेस संपली आहे. काँग्रेस एक धोका आहे हे लोकांना वाटतं आणि म्हणून काँग्रेसच्यावरच्या 3000 नाही त्यांनी 30,000 रुपये देतो म्हटलं तर तरी कोणी विश्वास ठेवला नसता. कारण या अगोदर त्यांनी याच पद्धतीने कर्नाटकमध्ये धोका केला, तेलंगणामध्ये धोका केला, हिमाचलमध्ये धोका केला. त्यांची नीती साफ नाही आहे आणि नियत साफ नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.